आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याची खीर। त्यासाठी आपण आपल्या शेतात जाऊ आणि वेलीवरचा छान असा ताजा भोपळा तोडून आणूया। त्याला मस्तपैकी धुवून स्वच्छ आणि त्यावरती त्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे करून त्याचे बारीक खीस करून नंतर त्यातील पाणी वेगळे करूया। कढाईमध्ये 1 चमचा तूप टाकून बारीक खीस 5 मिनिटं परतून घेऊ। त्यात थोडंसं दूध टाकून नंतर साखर, विलायची, चवीपुरतं मीठ, काजू बदामाचे तुकडे टाकायचे आणि त्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि थोडासा हिरवा कलर टाकायचा, म्हणजे त्याला थोडासा कलर येतो। त्यानंतर मग एका बाउलमध्ये काढायचं आणि छान अशी आपली दुधी भोपळ्याची खीर तयार।